कथेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की पबमध्ये बॅचलर पार्टी सुरू असताना गार्गीने स्वराला लात मारलेली असते, ती खाली पडलेली असते. आता पुढे, तुझी एवढी हिंमत, तू माझी कंप्लेंट करते, थांब तुला दाखवतेच, स्वरा बोलली आणि पुढे येणार तेवढ्यात तीच धपकन खाली पडली. बाकी सगळ्या हसू लागल्या आणि हसता हसता त्यातल्या काही जणी पण जमिनीवर पडल्या. गार्गी आणि अनुष्का पण पडल्या. तसं स्वरा त्यांना बघून टाळ्या वाजवू लागली. तेवढ्या वेळातच तिथला मॅनेजर तिथं आला. त्याने सगळ्यांची अवस्था पाहिली आणि मान हलवली. रवी, मिस्टर राघव सरांना कॉल कर. या सगळ्यांना आता आउट ऑफ कंट्रोल झाले आहेत. त्यांच्या रिलेटिव्ह आहेत सगळ्या. काळजी घे. कोणी पण बाहेर जाता कामा नये आणि दुसरं कोणी इथं येता कामा नये. तिथला मॅनेजर एका वेटरला एक कार्ड देत बोलला. तसं वेटर लगेच फोन करायला निघून गेला. ट्रिंग 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 ट्रिंग. फोनची रिंग झाली आणि ब्लँकेटमधून हात बाहेर काढून राघवने फोन घेतला. डोळे चोळून स्क्रीनकडे पाहिलं तर अननोन नंबर होता, पण त्याचा स्वतःचा नंबर प्रायव्हेट नंबर होता. त्यामुळे कोणी आलतू फालतू तरी त्याला कॉल करणारं नव्हतं. त्यानं फोन रिसीव केला. हॅलो, राघव झोपाळू आवाजात बोलला. हॅलो राघव सर, मी नॅशनल पबमधून बोलतोय. इथं तुमच्या काही रिलेटिव्स आले आहेत. त्यांनी खूप जास्त ड्रिंक केलं आहे. प्लीज तुम्ही कोणाला तरी पाठवता का त्यांना न्यायला? समोरून आवाज आला आणि राघव थोडा गोंधळला. कोण रिलेटिव्ज? तो बेडवर उठून बसला. मंदार सर यांनी तुमचं नाव आणि नंबर देऊन गेले होते. त्यांना वेळ झाला तर तुम्हाला कॉल करा म्हणून. पलीकडचा व्यक्ती बोलला. आता मात्र राघवला राग आला. ओके, त्यांना तिथंच थांबवा, तो बोलला आणि फोन ठेवून दिला. रास्कल, स्वतःच्या गर्लफ्रेंडला पबमध्ये सोडून कुठे फिरतोय? राघव मनातच मंदारला शिव्या घालत नंबर डायल करू लागला. पलीकडून लगेच फोन रिसीव झाला. राघव, तुलाच फोन करणार होतो मी. अरे, मंदार पलीकडून काही बोलणार तेवढ्यात. यू स्टुपिड, वेअर आर यू? त्याने रागातच विचारलं. सॉरी यार, मी एका ठिकाणी अडकलो आहे, त्यामुळे मला लेट होईल. तू प्लीज त्या पबमध्ये जाऊन तिघींना घेऊन ये ना. बाकीच्या मैत्रिणींचे कोणीतरी आले आहेत, पण या तिघी खूपच दंगा करत आहेत. तू जाऊन घेऊन ये. मंदार विनवणी करू लागला. मंदार, ज्या मुलीशी काही दिवसांनी तू लग्न करणार आहेस, तिला असं रात्रीचं एकटीस सोडून कसं जाऊ शकतो तू? राघवने रागातच विचारलं. अरे तो पबवाला चांगला ओळखीचा आहे आणि अगोदरच सगळं बुकिंग केलं होतं. सगळं सेफ बघूनच मी थोड्या वेळासाठी मित्राकडे आलो. तर आता इथं पावसामुळे गाडी खराब झाली आणि त्यामुळे लवकर येता येत नाहीये. प्लीज तू जा ना, तोपर्यंत मी येतोच. मंदार बोलला. ओके, पण लवकर ये. राघव बोलला आणि फोन ठेवून दिला. मग त्याने शर्ट घातला आणि घराबाहेर पडला. तो जेव्हा पबमध्ये आला तेव्हा बाकीच्या मैत्रिणी गेल्या होत्या. तिथला वेटर त्याला पार्टीच्या हॉलमध्ये घेऊन आला. तसं समोरचं दृश्य पाहून राघव गोंधळून गेला, कारण पूर्ण हॉल खराब झालेला. स्वरा एका चेअरवर बसून वर बघत होती आणि मग हसत होती. अनुष्का एका टेबलाला पकडून बसली होती. जानू, बेबो, पडशील सांभाळून. अनुष्का अडखळत वरती बघत होती. दोन वेटर पण त्या टेबलाभोवती उभे होते आणि काळजीने वरती बघत होते. राघवने पण मग त्या दिशेला वरती पाहिलं तर तिथं गार्गी दोन्ही हातांनी डिस्को बॉल पकडून काहीतरी बोलत होती. तो आणखी जवळ गेला आणि बघू लागला तेव्हा त्याला कळलं की गार्गी त्या बॉलशी गप्पा मारत होती. तू किती छान आहे, तू किती सुंदर आहे, तू माझ्या घरी येतो का?
गार्गी त्या बॉलला बोलत होती. तिने त्या बॉलची पप्पी पण घेतली. आणि राघवने शॉकमध्ये मनातच डोक्याला हात लावला. पण ती तसं बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे क्यूट एक्सप्रेशन त्याचं मन वेधून घेत होते. आणि त्याला त्या बॉलचा नकळत हेवा पण वाटत होता. सर, मॅडमना बॉल सोडायला सांगा ना प्लीज. कधीपासून पकडून बसले आहेत? एक वेटर विनंती करत बोलला. मग राघव मात्र टेबलाजवळ जाऊन उभा राहिला. गार्गी, त्याने वर बघून हाक मारली. तसं बॉल पकडून उभा राहिलेली गार्गीने खाली पाहिलं आणि त्याचवेळी ती धडपडली. तिचा तोल गेला आणि खाली पडायला लागली. तिने लगेच दोन्ही हात तोंडाने झाकले, पण ती खाली पडणार तोच राघवने तिला दोन्ही हातावर झेललं. तिने घाबरून डोळे उघडून पाहिलं तर राघव तिलाच बघत होता. हे हे हे, मी पडले नाही? गार्गी हसत बोलली आणि राघव गोंधळून तिला बघू लागला. ही अशी बोबडी का बोलते, पण क्यूट वाटते. तो तिला एकटक बघत होता. त्याच वेळी राघव, राघव, माय राघव, तिला टाकून दे, ती आपली दुश्मन आहे. स्वरा राघवचा हात पकडून बोलली. नाही नाही, मी पळेल, मला लागेल. राघव सर प्लीज, मला पाडू नका. गार्गीने लगेच राघवच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला मिठी मारली. राघव शॉक झाला. अचानक तिच्या मिठीने पूर्ण गोंधळून गेला. स्वरा काय बडबड करत होती त्याला काहीच कळत नव्हतं. त्याला फक्त ती त्याच्या मिठीत सामावलेली कळत होतं. तिच्या शरीराचा सुगंध अगदी मंत्रमुग्ध करणारा होता. तो कुठला परफ्यूम नव्हता, ओरिजिनल बॉडी स्मेल होता. त्या रात्री बेडवर नशेत तो बेभान झालेला, तो हाच सुगंध होता. राघव, तिला ढकलून दे. तिने मला पण ढकलून दिलं होतं, स्वरा मोठ्या आवाजात बोलली. राघव भानावर आला आणि पाहिलं तर स्वरा गार्गीचा हात पकडून तिला त्याच्या मिठीतून ओढत बोलत होती आणि गार्गी त्याला जास्तच घट्ट पकडून बसली होती. स्वरा, स्वरा, स्टॉप इट. ती खरंच पडेल. राघव स्वरापासून दूर होत ओरडला आणि ते पाहून स्वराला जास्तच राग आला. राघव, तू असं कसं करू शकतो? हिला आपण इथंच टाकून द्यायचं. तू फक्त मला घेऊन जायचं. मी तुझी GF आहे, स्वरा बोलली. आजूबाजूचे वेटर आता तोंडातल्या तोंडात हसत होते आणि राघव एकदा गार्गीकडे तर एकदा स्वराकडे बघत होता. तेवढ्यात मंदार तिथं आला. हे राघव, तिला खाली सोड, मी घेऊन जातो. मंदार खाली बसलेल्या अनुष्काला उठवत बोलला. अनुष्का धडपडत उठून उभी राहिली. मी नाही येणार तुझ्यासोबत. कट्टी, तू मला सोडून गेला. कुठे गेलेला हं? आता तू गेलास तेल लावत. उठल्यावर अनुष्का त्याचा हात झिडकारत बोलली. सॉरी ना बेबू, चल पटकन, गार्गीला पण घेऊन जाऊ आपण, मंदार बोलला. नाही, मी या बॉलसोबतच येणार. गार्गी वरच्या डिस्को बॉलकडे बोट दाखवत बोलली. राघवने तिथल्या वेटरला इशारा केला तसं त्या वेटरने वर चढून तो बॉल काढला आणि गार्गीच्या हातात दिला. मग मात्र गार्गी लगेच उतरली आणि बॉलला मिठीत घेऊन मंदार आणि अनुष्काच्या जवळ आली. मंदार त्या दोघींना घेऊन बाहेर आला. राघव पण स्वराला घेऊन बाहेर आला. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. अनुष्काने मंदारच्या गळ्यात हात टाकला. वी आर गेटिंग मॅरिड, लेट्स एन्जॉय दिस रेन. ती एकदम मादक आवाजात मंदारला बोलली. मंदारने लगेच गार्गी आणि राघवकडे पाहिलं. गार्गी नशेमध्ये होती, तिचं लक्ष नव्हतं. राघव मात्र गालातच हसला. हिला मी घेऊन जातो, तू मस्त राईड एन्जॉय कर. राघव गार्गीचा हात पकडत बोलला. मंदार पण लगेच हसला आणि अनुष्काला घेऊन गाडीमध्ये निघून गेला. गार्गी सॅड फेस करून जाणाऱ्या गाडीकडे बघत होती. राघवने स्वराला गाडीमध्ये बसवलं आणि गार्गीकडे पाहिलं. ती त्याला थोडी सॅड वाटत होती. गार्गी, त्याने हाक मारली. सोडून गेली मला. तिचे डोळे किंचित पाणावले. घरी येईल ती, चल. तो तिचा हात पकडून ओढत बोलला. तिने त्याचा
तिने त्याचा हात झटकारला आणि पळत जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसली. राघवला हे अनपेक्षित होतं. तो तिच्या मागोमाग गेला आणि दरवाजा उघडला. गार्गी खाली उतर, तो बोलला. तिने नकारार्थी मान हलवली आणि ड्रायव्हिंग व्हील फिरवू लागली. ब्रुम 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 ती व्हील फिरवत तोंडातून आवाज काढत होती. ए स्टुपिड गार्गी, व्हील सोड, मला पाडशील कुठेतरी, गाडी थांबव लवकर. मागून स्वराने तिचा हात पकडले. गाडी एका जागीच होती, पण तरीही स्वराला वाटत होतं की ती चालवत आहे. राघवने दोघींकडे पाहिलं आणि रागात दरवाजा आपटला. बाहेर येऊन गाडीला टेकून उभा राहिला. अर्ध्यापेक्षा अधिक तो भिजला होता. आतमधून दोघींचे आवाज येत होते आणि तो हातातल्या चावीकडे बघत विचार करत होता. या दोघी कधी झोपणार, आणि नाही झोपलं तर आता त्याचं कसं होईल? थोड्या वेळाने दोघींचे आवाज शांत झाले. तसं त्याने पुन्हा दरवाजा उघडला. गार्गी व्हीलवर डोकं ठेवून झोपली होती आणि स्वरा पण मागच्या सीटवर झोपली होती. त्याने वाकून गार्गीला दोन्ही हातात उचललं आणि गाडीच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ लागला. सर, तुम्ही तुमचा परफ्यूम बदलला? तिचा आवाज आला तसं त्याने मान खाली करून पाहिलं तर ती जागी झालेली आणि त्याच्या शर्टचा वास घेत होती. इतर गोष्टी बोबड्या बोलते, पण सर मात्र बरोबर बोलते, तो हळूच बडबडला. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने फक्त हुंकार भरला. हा वाला खूप छान आहे, ती हसत बोलली. बोलून त्याने तिला खाली सोडलं. गेट इन, त्याने तिच्यासाठी दरवाजा ओपन केला. मी नाही, जा, ती गाडीपासून दूर जात बोलली. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा पुन्हा बंद केला. गार्गी, त्याने मागून हाक मारली. ती पुढे जात होती. ती मध्येच थांबली. गार्गी, घरी जायचं आहे ना, त्याने विचारलं. तिने लहान मुलांसारखं नकारार्थी मान हलवली. कम हिअर, खूप रात्र झाली आहे, इथं अंधारात भूत येईल, तो बोलला. मग मात्र ती पुन्हा त्याच्याकडे येऊ लागली. मध्येच अडखळून पडणार तेवढ्यात त्याने तिच्या कमरेला पकडून उभी केली. भूत नाही येणार, ती त्याला मिठी मारत बोलली. तिच्या मिठीने नकळत त्याचे हात तिच्या पाठीवर गेले. नाही येणार, तो बोलला. ती का गेली, तिने विचारलं. कोण, त्याने गोंधळून तिला विचारलं. अनु, माझी अनु सोडून गेली, ती त्याच्या छातीवर डोकं घासत बोलली आणि एक इलेक्ट्रिक करंट त्याच्या सर्वांगातून गेला. त्याने पटकन तिला बाजूला केलं. गार्गी, डोंट बी सो क्लोज, तो तिच्यापासून अंतर ठेवत बोलला. का, तिने पाऊट करून विचारलं. बिकॉज आय फील, त्याने एक दीर्घ श्वास घेतला. काय, तिने मान तिरकी करून विचारलं. समथिंग, श्वास सोडत तो बोलला. समथिंग, ते काय असतं, तिने लहान मुलीसारखं तोंड करून विचारलं. त्याने ओल्या झालेल्या केसातून हात फिरवला आणि तिचा हात पकडून जबरदस्तीने तिला आतमध्ये ढकललं. मग स्वतः ड्रायव्हिंग सीटवर आला तर तिथं तो डिस्को बॉल पडला होता. त्याने थोडं रागानेच तो उचलून मागे टाकला, पण राग का आला ते मात्र त्यालाच कळलं नाही. सर, सांगा ना, ते काय असतं, तिने पुन्हा विचारलं आणि आतुरतेने त्याच्याकडे बघू लागली. आय डोंट नो, तो बोलला. ती एक बोट तोंडात पकडून विचार करू लागली आणि त्याने त्याची गाडी स्टार्ट केली. तेवढ्यात तिने त्याच्या दंडाला चिमटा घेतला. व्हॉट, त्याने वैतागून विचारलं. खिडकी ओपन, तिने खिडकीकडे इशारा केला. त्याने एकदा खिडकीकडे पाहिले आणि मग तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं.
मग एक दीर्घ श्वास घेऊन त्याने गाडीतला AC बंद केला आणि खिडकी उघडली. थंड वाऱ्याची झुळूक दोघांच्या शरीरावर शहारा आणून गेली. गार्गीने डोळे मिटले आणि पावसाचे हलकेसे तुषार अंगावर घेऊ लागली. स्वरा आरामात मागे झोपलेली होती. राघवने ड्राईव्ह करता करता गार्गीकडे पाहिलं. खरंच आज ती आकाशातून उतरलेल्या परीसारखी दिसत होती. निखळ, पवित्र, निरागस, सोज्वळ. त्यातून उतरलेल्या परीसारखी दिसत होती. निखळ, पवित्र, निरागस, सोज्वळ. त्याला तर शब्द पण आठवत नव्हते तिच्यासाठी. अगदी शब्दांच्या पलीकडे त्याच्या भावना गेल्या होत्या, ज्या त्याला अजूनही कळत नव्हत्या. त्याने तिच्यावरून लक्ष हटवण्यासाठी म्युझिक सिस्टम ऑन केली. दिल मेरा है ना समझ कितना. आता हेच गाणं प्ले व्हायचं होतं का? त्याने एक दीर्घ श्वास घेतला. इस दर्द दिल की सिफारिश अब कर दे कोई यहाँ कि मिल जाए ऐसी बारिश जो भिगा दे पूरी तरह. गार्गी त्या गाण्यावर स्वतः गाऊ लागली. राघवने तिच्याकडे पाहिलं. ती बाहेरचा पाऊस बघत गात होती. राघवने वैतागून पुन्हा म्युझिक सिस्टम बंद केलं. का बंद केलं? मी ऐकत होते ना. गार्गी तोंड बारीक करून बोलली. आय डोंट लाईक रोमॅन्टिक सॉंग्स. त्याने निर्विकारपणे बोलला. हां, तुम्ही खडूस आहात. तुम्हाला तुमच्यासारखे सॉंग आवडणार. बेरंग. ती नाराज होत बोलली. अच्छा, मी बेरंग आहे, खडूस आहे का? त्याने भुवया वर करून विचारलं. हो, तुम्हाला साधं प्रेमाने बोलता पण येत नाही. सारखं मला रागवता. नाक वर ओढते ती. मिडल क्लास म्हणून हिणवता. मला खूप वाईट वाटतं. नाक पुन्हा वर ओढते. गार्गी आता रडू लागली. डोंट क्राय, डोंट लाईक इट. तो थोडं रागात बोलला. बघितलं, पुन्हा जोरात नाक वर ओढते. कसं बोलता तुम्ही? स्वरा मॅडमशी तरी प्रेमाने बोलता की नाही? ती नाक पुसत बोलली. तो गप्प बसला. प्रेम ते काय असतं? मला स्वतःला कळत नाही. तुला काय सांगू? स्वरा आणि माझं नातं कसं आहे? काय आहे? फक्त नीड बेस्ड. आजपर्यंत ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्या सगळ्या तर सोडून गेल्या. मग कसं विश्वास ठेवू? त्याचे डोळे नकळत पाणावले, पण त्याने अश्रूंना बाहेर मात्र पडून दिलं नाही. सर, ती म्हटली. तो समोरच्या रस्त्यावर बघत बोलला. तुम्ही मला जॉबवरून काढून टाकणार? तिने केविलवाण्या नजरेने विचारलं. का? तुला का जॉबवरून काढेन? त्याने विचारलं. मी तुमच्या गर्लफ्रेंडच्या बमवर लात मारली आणि तिला खाली पाडलं. ती तोंडावर हात ठेवून बोलली आणि राघवच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. सर, बोला ना, तिने विचारलं. नाही काढणार. तो थोडासा हसत बोलला. प्रॉमिस? ती हात पुढे करत बोलली. तिचा हात लटपटत होता. त्याने त्यावर हात ठेवला. लगेच खुदकन हसली. थोडं पुढे गेल्यावर अचानक गार्गी ओरडली. राघवने लगेच ब्रेक लावला आणि तिच्याकडे पाहिलं. व्हॉट हॅपन्ड? आर यू ओके? त्याने काळजीने. थोडं पुढं गेल्यावर त्याने तिला मागूनच मिठी मारून अडवलं. ती त्याच्या पोटावरचा हात काढण्याचा प्रयत्न करत होती. त्याचा पोटावरचा हात काढण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने आणखी घट्ट तिला मिठीत घेतलं. गार्गी, व्हॉट आर यू डुईंग? त्याने तिला स्वतःकडे वळवलं आणि तिचे ओले कपाळावरचे केस मागे ढकलत विचारलं. टेडी बिअर. ती एका टॉय शॉपकडं इशारा करत बोलली. तिथं काचेत खूप सारे टेडी बिअर दिसत होते. उद्या घेऊ आपण, ओके? तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. मला आत्ताच हवं आहे. मला झोपताना कुशीत हवं आहे. ती बोलली. आता नाही मिळणार, तो म्हटला. मग माझा टेडी बिअर आज तुम्ही व्हाल का? ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली आणि त्याचं पण लक्ष तिच्या डोळ्यात गेलं.
एकदम क्रिस्टल क्लिअर ब्लॅक कलरचे तिचे डोळे. साधे असूनही त्याला मात्र खूप सुंदर भासत होते. तो पुन्हा एकदा हरवून गेला. येस, आय विल बी युअर टेडी बिअर फॉर लाईफ टाईम. त्याच्याही नकळत तो बोलून गेला. ती पण आता त्याच्या डोळ्यात हरवली होती. पण नशेमध्ये तिचे डोळे जड वाटत होते, पापण्या खालीवर होत होत्या आणि तो मात्र अजूनही हरवला होता तिच्या डोळ्यात. पावसामुळे आता ती पूर्ण भिजलेली होती. त्याने तिच्या गालाला चिटकलेले केस हळूच कानामागे सरकवले आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने त्याही स्थितीत ती शहारून गेली. आपोआप तिचे डोळे मिटले गेले. त्याचा तिच्या कमरेवरचा हात आता पाठीवर फिरू लागला आणि भिजलेल्या ड्रेसमधून डायरेक्ट तिच्या शरीराचा स्पर्श होऊ लागला. तिचे श्वास जड झाले. तिच्या मनामध्ये युद्ध सुरू झाले. हवाहवासा स्पर्श. त्याचं पण मन त्याला नकार देऊ लागलं. नशेमध्ये असून पण ते थोडेसे जागृत झाले आणि त्या लढाईमध्ये ती मूर्ती सारखी स्तब्ध उभी राहिली. इकडे राघव तिच्या स्पर्शाने पूर्ण मोहित झालेला. त्यालाच कळत नव्हतं की तो काय करतोय, पण त्याला ते सगळं हवंहवंसं वाटत होतं. ती त्याला हवी होती. तिच्या गुलाबी ओठांची भुरळ त्याला वेडावून गेली. तो थोडा खाली झुकला. नकळत एक चैतन्य पूर्ण शरीरभर पसरलं. थोडं आणखी खाली झुकून त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ आणले आणि तिला तिच्या चेहऱ्यावर त्याचा गरम श्वास जाणवला. छातीत जास्तच धडधड होऊ लागली. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तितक्यात, नो प्लीज डोंट डू दॅट. तिचा हळुवार आवाज त्याच्या कानात घुमला आणि तो भानावर आला. त्याने झटकन तिच्यापासून चेहरा बाजूला घेतला. आपण आता काय करत होतो? तिच्या नशेचा फायदा घेत होतो का? विचारानेच राघवला स्वतःची लाज वाटू लागली. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे अजूनही झाकलेले होते आणि डोळ्याच्या खाली एक पाण्याचा थेंब येत होता. पाण्याचा होता की अश्रूंचा त्याला कळलं नाही. पण आता बहुतेक ती बेहोश झालेली, कारण तिचा पूर्ण भार त्याच्या हातावर पडला होता. त्याने तिला उचललं आणि गाडीमध्ये ठेवलं. ड्राईव्ह करता करता त्याला आता घडलेले जसेच्या तसं आठवत होतं आणि मग त्याचे डोळे लाल होत होते. काही वेळाने रागात गाडीचा स्पीड पण वाढला. थोड्याच वेळात तो त्या दोघींना घरी घेऊन आला. त्याने त्या दोघींना घरच्या नोकरांच्या हाती दिलं आणि स्वतःच्या रूममध्ये निघून गेला. थोडं हळूच ग, स्वरा जोरात ओरडली. अगं हळूच करते. रात्री कुठे गेली होती? एवढी कंबर का दुखते? मेघनाने तिच्या पाठीवर दाब देत विचारलं. स्वरा पालती बेडवर झोपली होती. अगं अनुष्काची बॅचलर्स पार्टी होती, त्याला गेले होते. तिथं खूप जास्त ड्रिंक घेतलं. आता रात्री काय झालं काहीच आठवत नाही. स्वरा डोळे झाकून बोलली. तू मला घेऊन का नाही गेली? मला घेऊन गेली असतीस तर सगळं लक्षात ठेवलं असतं. मेघना बोलली. मेघ, तू काय माझे शेपूट आहेस का? जिथं जाईल तिथं तुला घेऊन जायला. कथेचा आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया कथेच्या पुढच्या भागात. धन्यवाद.